नमस्कार. शिक्षण सप्ताह साजरा करायचा त्यातला हा पहिला दिवस सोमवार दिनांक 22 जुलै 2024 हे इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत आपल्याला घ्यायचे आहे. पहिला आहे माध्यमिक स्तर, इयत्ता 11वी 12वी. याचं मी ठळक मुद्दे या ठिकाणी वाचन करतो. घोषवाक्य असलेले पोस्टर्स, त्याचा वापर करायचा शैक्षणिक साहित्य म्हणून. कोडी, खेळ, मैदानी, शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे. त्रिमितीय प्रतिकृती म्हणजे मॉडेल्स बनवायचे. बोर्ड गेम्स, पटावरील खेळ, भिंतीवरील तक्ते आणि वाचन कट्टा. आता पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर म्हणजे इयत्ता 6वी आणि 10वी पर्यंत कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे. लुडो सारखे इतर खेळ असतील त्याचे खेळ तयार करणे. खेळणी, कागद आणि बांबूच्या काड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनवणे. कठपुतळी, बाहुली नाट्य, कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनवणे. गोष्टीचे कार्ड्स, स्टोरी कार्ड्स 5 ते 6 स्वस्पष्टीकरणात्मक गोष्टीचे कार्ड तयार करणे. तक्ते बनवणे. अन्न आणि भाजीपाला, स्थानिक बाजारपेठ, माझे कुटुंब इत्यादी विषयावर आधारित तक्ते बनवणे. 7. वाचन कट्टा म्हणजे क्लब, वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे. म्हणजे इयत्ता 6वी आणि 10वीसाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य निर्मिती अशी करायची आणि 2-3 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा. आता आपण या पूर्वतयारी स्तर म्हणजे इयत्ता 3री ते 5वीला काय शैक्षणिक साहित्य बनवावं लागेल. एक बघा, तक्ते बनवणे, अन्न आणि भाजीपाला, स्थानिक बाजारपेठ, माझे कुटुंब इत्यादी विषयाचे तक्ते बनवणे. एक पांढरा मोठा कागद घ्यायचा, स्थानिक बाजारपेठेत काय काय उपलब्ध असतात किंवा अन्न आणि भाजीपाला, माझे कुटुंब याविषयी माहिती द्यायची त्या कार्डवर. 2. रंगीत पेटी, घन आणि आयताकृती म्हणजे हे गणित विषयाशी संबंधित आहेत. घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटून मुले अशा पेट्या तयार करू शकतात. कार्ड्स, फळे, भाज्या, प्राणी इत्यादीचे कार्ड बनवणे. मुखवटे, प्राणी, पक्षी इत्यादीचे मुखवटे बनवणे. म्हणजे प्राण्यांचे, पक्ष्यांचे चित्र काढून किंवा मुखवटे काढून तोंडाला लावतात त्या हिशोबानं विद्यार्थ्यांना म्हणजे हे शैक्षणिक साहित्य निर्मिती आपल्याला करायची आहे. वाचनकट्टा आणि कथाकथन सत्र याचे आयोजन करणे. म्हणजे वाचनकट्टा बघा, आपण वर्गात एका कोपऱ्यात पुस्तकं ठेवतात आणि त्या ठिकाणी वाचनकट्टा आणि कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे. नंतर हे पायाभूत स्तर म्हणजे अंगणवाडी, बालवाडी, वय वर्ष 3 ते 6 आणि इयत्ता 1ली ते 2री. आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या आपल्या प्रत्येक शाळेत आहे बघा. PSC किट आहे, महाराष्ट्राचा जादुई पिटारा आहे, भाषा व गणित पेटी आहेत, इंग्रजी साहित्य पेटी आहे, ELC, RLM तसे इतर साहित्यांच्या माध्यमातून कृती घ्याव्यात. म्हणजे आपल्याला शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण थोडंसं अध्यापन करायचं आणि ते 2-3 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा. पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावे. नाटकही घेऊ शकता तुम्ही. विविध माध्यमाच्या सहाय्याने ठसे काम करून घ्यावे. उदाहरणार्थ पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे. हातांचे आणि बोटांचे ठसे तुम्ही घेऊ शकता कलरनं किंवा भेंडीचे ठसे. असे विविध प्रकारचे फुले आणि भाज्या यांचे ठसे आपण शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करू शकतो. पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत यांचे देखील सादरीकरण घ्यावे. म्हणजे पालकांच्या मदतीने आपण लोकगीत आणि लोकनृत्य देखील घेऊ शकतो पहिल्या दिवशी. नंतर 5. गोष्टीचा कट्टा, बालकांच्या स्थानिक आणि वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे. जर पालक गोष्ट म्हणण्यास इच्छुक असाल, त्यांची जी वैविध्यपूर्ण गोष्ट असेल, चांगली गोष्ट असेल तर ती आपण शाळेत ऐकू शकतो विद्यार्थ्यांना. आता ही इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रकारची ही मार्गदर्शक सूचना आहे बघा. प्रत्यक्ष अध्ययन साहित्य दिवस म्हणजे TLM डे म्हणजे पहिला दिवस साजरा करण्याविषयी मार्गदर्शक सूचना. तर काय सूचना या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावीत. आपल्या शैक्षणिक साहित्य निर्मिती म्हणजे शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावायचे. ते बघा, पहिल्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शवणारे स्वतंत्र स्टॉल मांडण्यात यावेत. प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदाहरणार्थ विविध
भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया भित्तीपत्रकातून, तर गोष्टीच्या स्टॉलला तर चला गोष्टी ऐकूया असं बोर्ड लावायला हवा. कठपुतळी आणि पपेट स्टॉलला जर खेळणी बोलू लागली तर अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत. शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य. अशा शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे. विद्यार्थ्यांनी बनवलेलं असेल ती ठेवा, शिक्षकांनी बनवलेलं असेल ती या ठिकाणी ठेवा. संगीतमय आणि शैक्षणिक साहित्य. या स्टॉलला शिक्षक विद्यार्थी यांनी गाणी, संगीत, वाद्य यांचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे, म्हणजे प्रकट करावे, तिथं ठेवावे. नंतर या हस्तलिखितांचे प्रदर्शन. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात. व विद्यार्थी काही गोष्टी लिहितात, काही कविता लिहितात, स्वरचित असतात, त्यांचे देखील आपण स्टॉलमध्ये ठेवू शकतो. शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन. बघा काही शिक्षक आणि आपण सर्व शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती करत असतो. एखादा पाठ शिकवताना ते देखील आपलं शैक्षणिक साहित्य आपण उद्या म्हणजे पहिल्या दिवशी ठेवू शकतो. प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड, तरंगचित्र, बाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावेत. 6. दिग्दर्शन वर्ग. जवळची अध्यापक विद्यालय अथवा अध्यापक महाविद्यालय येथील छात्राध्यापकांच्या, म्हणजे तुमच्या जवळ अध्यापक महाविद्यालय असतील तेथील छात्राध्यापक मदतीने नाविन्यपूर्ण अशा त्यांना बोलून शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने असे वर्ग घ्यावेत. वर्ग अध्यापनास करण्यास सांगावे किंवा त्यांना माहिती द्यायला सांगावे. तसेच स्टॉल लावण्याची संधी त्याला उपलब्ध करून द्यावी. थोडक्यात आपल्याला हे जे पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरवायचं आहे, 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ काढायचा आहे, काही फोटो काढायचे, कारण आपल्याला ते प्रत्येक दिवशी आपल्याला ते साईटवर टाकायचे आहेत. याची मी लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.